गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध। पुण्यात वाल्मिक कराडने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे फर्ग्युसन रस्त्यावर 2 कोटी रुपयांची विकत घेतली जागा। नमस्कार, गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। सध्या तरी महाराष्ट्रभर सर्वत्र एकच आंदोलन सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलने करीत आहेत। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निगूढपणे हत्या करण्यात आली होती। त्यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप आहे। खंडणी प्रकरणात आरोपी असलेला हा आणि मंत्री धनंजय मुंडेचा निकटवर्तीय समजला जाणाऱ्या वाल्मिक कराडने त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नावे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर 2 कोटी रुपयांची ऑफिसची जागा विकत घेतल्याचं समोर आले आहे। त्याचे कागदपत्रही समोर आले आहेत। वाल्मिक कराड याने कोट्यावधी रुपयांच्या बेनामी मालमत्ता घेतल्या असल्याचा आरोप होतो। त्यामुळे या प्रकरणात ईडीने तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मोर्चा निघत आहे। असाच एक मोर्चा पुण्यातही निघाला होता। यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांचे दुसरे पत्नी असल्याचा दावा केलेल्या ज्योती जाधव यांच्या 2 बेनामी प्रॉपर्टी पुण्यातली प्रसिद्ध फर्ग्युसन रोडवर असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्याच पार्श्वभूमीवरती त्या संबंधितले कागदपत्र आता समोर आले आहेत। या कागदपत्रांमध्ये कुशल ऑल्ट स्टेट या बिल्डिंग मधले 2 गाळे हे ज्योती जाधव यांच्या नावावर असल्याची कागदपत्र पुढे आली आहेत। ही माहिती समोर आल्यानंतर आता या प्रकरणात ईडीची एंट्री होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या निर्माणाधीन इमारतीत वाल्मिक कराड, ज्योती जाधव आणि विष्णू चाटेच्या नावे 6 ऑफिशियल स्पेसेस बुक करण्यात आल्याची माहिती आहे। ही इमारत पूर्ण बनून तयार झाल्यानंतर त्यांच्यातील खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार होता। मात्र त्यापूर्वीच हे प्रकरण समोर आलं। वाल्मिक कराडने मुंबई, पुण्यासह इतरही शहरांमध्ये उद्योग व्यवसायामध्ये कोट्यावधी पैसे गुंतवल्याचे आरोप आहे। वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे। त्यासाठी आज त्याला केज न्यायालयात हजर केलं गेलं। पोलिसांनी न्यायाधीशांकडे त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आहे।